पाणी घेतलेला असून जो काही लिंबाचा रस आहे, हा लिंबाचा रस घेतलेला आहे. लिंबाच्या रसामध्ये कोणतं आम्ल असते? लिंबाच्या रसामध्ये कोणती आम्ल असते? सायट्रिक आम्ल. हे आम्ल आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर या डब्बीमध्ये काय आहे? सोडियम बायकार्बोनेट, म्हणजे हा आहे खाण्याचा सोडा. कोणता सोडा आहे? खाण्याचा सोडा. खाण्याच्या सोडा याचं रेणुसूत्र काय आहे? NaFCO3. NaFCO3 म्हणजे छोटीशी बाटली, तिच्यामध्ये लिंबाचा रस, सोडियम बायकार्बोनेट आणि आपल्याला अजून एक साहित्य लागेल, ती आहे फुगा. की जेणेकरून आपण हा फुगा काय करू, या बॉटल वरती जे आहे लावू आणि नंतर मग जो काही कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झालेला आहे, हा गॅस काय होईल, या फुग्यामध्ये जमा होईल. तो हवेपेक्षा हलका असतो, म्हणून ऊर्ध्वपातन पद्धतीने आपल्याला काय करता येईल, तो गोळा करता येईल ऊर्ध्व दिशेने. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण काय केलं, लिंबाच्या रसामध्ये काय घेणार आहोत आपण? सोडियम बायकार्बोनेट. इकडे फुगा घे. वगैरे पिता का? आता हळूहळू जे काही रासायनिक अभिक्रिया जे काही रासायनिक अभिक्रिया आहे, ही रासायनिक अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड हळूहळू फुग्यामध्ये काय होईल, जमा होईल. आणि आपल्याला तो अशा पद्धतीने फुग्याद्वारे गोळा करून काय करता येईल, मिळवता येईल. आता हा कार्बन डायऑक्साईडच आहे. हा कसं ओळखायचं, तर हा जो काही वायू आहे, हा वायू काय करायचा की चुन्याच्या निवळीतून सोडून द्यायचा. चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास कार्बन डायऑक्साईड, चुन्याची निवळी दुधाळी रंगाची होते. कोणत्या रंगाची होते? दुधाळी रंगाची. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं का? म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू तयार करण्याची पद्धत, लिंबाचा रस, सोडियम बायकार्बोनेट, आपण छोटी बॉटल घेतली, त्यामध्ये लिंबाचा रस घेतला, पाणी आणि लिंबाचा रस एकत्र केल्याच्या नंतर सोडियम बायकार्बोनेट जे आहे ते त्या छोट्या बॉटलमध्ये घेतले आणि नंतर मग त्याच्यावरती काय केला, फुगा जो आहे, हा फुग्याचं तोंड ठेवल्याच्या नंतर जो काही कार्बन डायऑक्साईड वायू आहे, हा आता इथे जमा होतो. हे पाहताय ना, दिसतोय ना, दिसतोय का? हा कार्बन डायऑक्साईड वायू काय होतोय, ते जमा होतो.